आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? एकदा कमेंट करा. काय चालू होतं आपलं मागच्या लेक्चरला? टाईप क्रमांक 3. टाईप क्रमांक 3 चालू होतं. 10वं गणित आलतं ना आपलं. प्रश्न क्रमांक 10 पर्यंत. आवाज येतोय का रे? चला प्रश्न क्रमांक पुढचा. चला प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 पर्यंत आलतो पण मागच्या लेक्चरला. 2053 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरकातील शतक स्थानचा अंक कोणता विचारलाय तुम्हाला? शतक स्थानचा अंक तुम्हाला काय करायचा? शोधायचा आहे. बघा रे बाबा, प्रश्न बघा. 2053 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील विचारले तुम्हाला. संख्येतील फरकातील शतक स्थानचा अंक कोणता? प्रथम काय करावं लागेल तुम्हाला? मोठ्यात मोठी संख्या तयार करावी लागेल. मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्या अगोदर. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या दिसतंय का रे? दिसतंय का? नाही. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या कशा पद्धतीने तयार करायची हे सांगितलंय मी. बरोबर का रे? मोठ्यात मोठी संख्या करण्यासाठी मला सांगा, मोठा अंक कोणता दिसतो तुम्हाला? 5. त्यानंतर छोटा कुठला आहे तुमचा? 3 आहे. बरोबर का? पुन्हा 3 पेक्षा लहान कुठला आहे तुमचा? 2 आहे. 2 पेक्षा लहान 1 आहे. नंतर 0 आहे तुमचा. म्हणजे 53,200 किती आली तुमची? 10 आली. तर लहानात लहान संख्या म्हटली. लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या तुम्हाला तयार करायची. मला सांगा, लहानात लहान संख्या तयार करताना शून्यापासून नाही तयार करायची. कितीपासून तयार करायची? तर 1 घ्यायचा. 1 नंतर 0 घेतला. त्यानंतर 1 नंतर मोठा कुठला आहे तुमचा? 2. त्यानंतर कुठला आहे तुमचा? 3. त्यानंतर कुठला आहे? 5. 10,200 किती आलं तुमचं? 35. आता काय करायचं माहिती का राजाओ? आता आपल्याला काय करायचं आहे? ती म्हणते यांचा फरक घ्या. फरक म्हणजे ह्यांची वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. फरक घ्या ह्याच्यातला, वजाबाकी करून टाका. 53,210 वजा करायचंय 10,235. चला वजाबाकी करून घ्या ह्याच्यामधली. हातच्या घेतला, इथं 0 झाली, इथं झाले 10. 10तून 5 गेला, 5 आला. 0तून 3 जात ना, हातच्या उसनं घेतला, 10तून 3 गेले, 7 राहिला तुमचा. 1तून 2 जात ना, हातच्या उसनं घेतला, इथं झाले तुमचे 11. 11तून 2 गेले, राहिले तुमचे 9. 2ला 2 तसंच, 5 मधून 1 गेला, 4. 42,975. 42,975 आली फरक त्याचा किंवा वजाबाकी. तर काय म्हणते माहिती आहे का? त्या फरकामधला जो फरक आला 42,975, त्या फरकातला शतक स्थानचा अंक कोणता आहे? हा झाला एकक, हा झाला दशक आणि हा झाला तुमचा शतक. शतक स्थानचा अंक जो आला, शतक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक, तो शतक स्थानचा अंक कोणता आला? तर रजाऊ 9 आला. 9 हा एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3.
ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा, समजते ना? बघून घ्या एकदा. जय पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11. अंक 2, 3, 4, 5, 0चा उपयोग करून सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती म्हटली? तुम्हाला सर्वात लहान 5 अंकी तयार करायची आहे संख्या. सर्वात लहान 5 अंकी तुम्हाला संख्या तयार करायची आहे. कसं करू शकता रे? सर्वात लहान 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. मग काय करू शकतो आपण? सर्वात लहान 5 अंकी संख्या. सर्वात लहान 5 अंकी संख्या कशा पद्धतीने तयार करू शकतो आपण? मला सांगा, सगळ्यात लहान तयार करायचे. शून्य तर घेऊ शकत नाही का रे बाबा? 5 अंकी तयार करायचे असेल तर शून्य घेतला तर अगोदर जर तुम्ही काय केलं माहिती का? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 साली जर तुमचं शून्य घेतला, तर 10,000 साली शून्य घेतला तुमचा, तर लक्षात ठेवा ती 5 अंकी संख्या बनणारच नाही. ती 4 अंकीच बनणार. त्यामुळं शून्यानं सुरुवात होणार नाही तुमची. लहानात लहान घेण्यासाठी मग नंतर अंक कुठला लहान आहे तुमचा? 2 आहे. 2 घेतला. 2 नंतर घ्या शून्य चालेल. 2 नंतर पुन्हा कुठला मोठा आहे? 3. 3 नंतर कुठला मोठा आहे? 4. 4 नंतर कुठला मोठा आहे तुमचा? 5. 20,345. 20,345 आहे का? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. सर्वात लहान 5 अंकी संख्या जी आली ती 20,300 किती आली? 45 आली. क्लिअर करे बाबा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न 12. पुढचा प्रश्न 12. 3, 5, 0, 6 यांचा उपयोग करून सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती म्हणले? तुम्हाला दिलेले अंक आहे 3, 5, 0, 6. याचा उपयोग करून तुम्हाला सर्वात लहान 4 अंकी संख्या बनवायची. सर्वात लहान किती अंकी बनवायचे? तुम्हाला 4 अंकी बनवायचे. म्हणजे याचा अर्थ राजा, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी तुमचा शून्य येणार नाही. हजार स्थानी जर तुम्ही शून्य घेतला, तुम्हाला लहान संख्या तयार करायची म्हणून तुम्ही 1000 स्थानी जर शून्य घेतला, तर लक्षात ठेवा ती 3 अंकी संख्या बनणार तुमची. बरोबर का रे? याचा अर्थ तुम्ही 1000 स्थानी शून्य घेऊ शकत नाहीये. मग कोणता घ्यायचा? तर ह्यापैकी लहान कुठला आहे तुमचा? 3 घ्यायचा. सर्वात लहान सर्वात लहान 4 अंकी संख्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या. मग शून्यापासून सुरुवात करणार 1000 स्थानी. जर 1000 स्थानी शून्य घेतला, तर ती बनेल 3 अंकी संख्या. त्यामुळं त्यापैकी दुसरा कुठला लहान आहे तुमचा? 3. मग तो 3 घ्यायचा. 3 नंतर काय करायचं माहिती आहे का राजाओ? 3 नंतर काय करायचं? 3 घ्यायचं. नंतर शून्य घ्या. 3 नंतर मोठा कुठला आहे तुमचा? 5 आहे. आणि 5 नंतर मोठा कुठला आहे तुमचा? 6. याचा अर्थ तुम्हाला सांगितलं, लहान संख्या तयार करताना लहान घ्यायची आणि संख्या चढत्या क्रमानं मांडायची. तुमची लहान संख्या मिळून जाईल. आली का तुमची? 3056 आहे का? 3056. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. बघून घ्या एकदा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13.
0, 4, 6 या अंकाचा उपयोग करून तयार होणारी 6 अंकी लहानात लहान संख्या तुम्हाला तयार करायची आहे. लहानात लहान तुम्हाला 6 अंकी संख्या तयार करायची आहे. किती अंकी संख्या तयार करायची? 6 अंकी संख्या तयार करायची आहे. 6 अंकी संख्या तयार करायची आहे तुम्हाला. बरोबर का? आणि मोठ्यात मोठी संख्या 6 अंकी लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती विचारली तुम्हाला? यांची बेरीज काढायची आहे. अंक तर 3 दिलेत. अंक 3 दिलेत, पण 3 अंकापासून तुम्हाला 6 अंकी संख्या तयार करायची लहानात लहान. अगोदर मी काय करतो? मोठ्यात मोठी संख्या तयार करतो. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या. पुन्हा तयार करायची आपल्याला 6 अंकी. 6 अंकी. 6 अंकी. लहानात लहान संख्या. मला सांगा 6 अंकी तयार करायची. बरोबर का रे? 6 अंकी तुम्हाला तयार करायचे. 6 अंकी. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. जर तुम्ही हित शून्य घेतला तुमचा, तर मला सांगा ती 6 अंकी नाही तयार होणार. किती संख्या तयार होणार तुमची? 5 अंकी तयार होणार. म्हणजे शून्य हित तर घेऊ शकत नाही आपण. आणि तशी पण मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठा अंक 0, 4 आणि 6 पैकी कोणता आहे तुमचा? 6. हित लिहिला 6 राजा. तयार 3च अंक आहेत, पण तयार करायचे आपल्याला किती अंकी त्या ठिकाणी? तर तयार करायचे आपल्याला 6 अंकी. मग मी सांगितलं मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करायचं? अगोदर मोठी संख्या, नंतर लहान 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 करत जायची तुम्हाला. मग मला सांगा, मी 6 घेतलं, पुन्हा 6 घ्या. पुन्हा 6 घ्या. पुन्हा 6 घ्या. घेऊ शकतो इथं लक्षात. मोठ्यात मोठी तयार करायची ना. आता राहिले 2 जागा लक्षात. 2 अंक आहेत ना अजून ते ठेवायचे. मग त्यानंतर येणार 4 आणि त्यानंतर येणार 0 तुमचा. जर अगोदर 0 घेतलं नंतर 4 घेतली तर ती लहान बनेल. आपल्याला मोठ्यात मोठी बनवायची. मोठ्यात मोठी बनवताना लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचंय? उतरता क्रम लावायचा संख्येचा. क्लिअर आली का बघा तुमची? 1, 2, 3, 4 आणि 5. 6,66,640. 6,66,640 ही 6 अंकी काय आली? मोठ्यात मोठी संख्या आली. मग विचारले आपल्या 6 अंकी लहानात लहान संख्या शोधायची. मग 6 अंकी लहानात लहान शोधताना मला सांगा, आपण 0 तर अगोदर घेणार नाही. आणि जर तुम्ही 0 अगोदर घेतला तर लक्षात ठेवा ती 6 अंकी बनणार नाही. जर हिथं तुम्ही जर 0 घेतला तर ती 6 अंकी नाही बनणार. किती बनणार? 5 अंकी. मग आपल्या 3 अंकापैकी 0 तर इथं घेऊ शकत नाही आपण. इथं 0 तुमचं येणार नाही लक्षात ठेवा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. लक्षस्थानी मला सांगा, लक्षस्थानी तुमचं 0 येणार नाही. मग कुठला अंक येणार आहे मला सांगा? 4 घ्यायचा आपल्याला. 6 घेतला तर ती मोठी होणार, आपल्याला लहान तयार करायची. मग 4 घेतला. 4 नंतर मग तुम्ही 0 लिहू शकता. 1, 2, 3, 4. बरोबर का? आणि राहिला कुठला तुमचा? 6. राहिला कुठला? 6. तुम्ही म्हणसाल की सर मी इथं 4 घेतला, इथं 4 घेतलं. तुमची मोठी संख्या तयार होणार. मोठी वाढत जाणार. आपल्याला लहानात लहान संख्या सांगितली. लहानात लहान संख्येसाठी 4 घेतल्यानंतर तुम्हाला सगळीकडे ती काय घ्यावं लागेल? 0 घ्यावं लागेल. पण एक जागा ठेवावी लागेल. काय एक जागा ठेवावी लागेल? कारण 6 पण अंक लिहायचं ना, 3 अंक घ्यायचे आहेत आपल्याला. आता काय म्हणते? ह्याची बेरीज करून टाका. आता आपल्याला करायची ह्याची बेरीज. मोठ्यात मोठी संख्या आली, लहानात लहान संख्या आपल्याला मिळाली आणि मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येची करायची बेरीज. इथं आलं तुमचं किती? 6,66,640. बरोबर का रे? तर 4,00,000 किती आलं तुमचं? 1, 2, 3, 4, 5. 4,06,000 आलं तुमचं. मग इथं 4 लिहिला. 0, 0, 0, 0 आणि 6. ॲडिशन करून टाका. 6ला 6 तसंच, 4ला 4 तसं, 6ला 6 तसं, 6ला 6 तसं, 6ला 6 तसं. 6 आणि 4 किती आले तुमचे? 10. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे किती आलं तुमचं? 10,66,646. 10,66,646 आहे का रे बाबा? 10,66,646 ऑप्शन क्रमांक 1. चला आलं का रे बाबा? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 13वा क्लिअर झाला का रे बाबा? IMP लक्षात ठेवा बरं का.
क्लिअर करा बाबा. टाईप क्रमांक 3 क्लिअर का? टाईप क्रमांक 3ची आज आपण 10 पासून गणित बघितली. 3 गणित, 4 गणित क्लिअर का? 4 गणित क्लिअर का? चला IMP लक्षात ठेवा. सगळी गणित IMP घेतलेली आहेत मी. पुढे जाऊया आपण आता. टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. पहिला प्रश्न आहे 4, 8, 9, 2 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? प्रश्न विचारला TET पेपर क्रमांक 1 2013 ला. 2013 ला विचारले. आपल्याला काय करायचं, हे अंक एकदाच वापरायचे आणि 4 अंकी संख्या म्हणले. दिलेत किती रे आपल्याकडे? ती 4 आणि 4 पैकी 4 अंक वापरायचे. मग किती संख्या तयार होतील विचारले. आपल्याला काय करायचं, खाली 4 आहे ना, याचा अर्थ लक्षात ठेवा 4 अंक येईपर्यंत उतरत्या क्रमाने मांडा. 4 अंक आहेत तुमच्याकडे ओके, आणि 4च अंक घ्यायचे आपल्याला. 4 अंकी संख्या बनवायची आपल्याला. मग 4 अंक येईपर्यंत उतरत्या क्रमाने मांडा. 4, 3, 2 आणि किती आलं 1 चा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 एके 24. एकूण संख्या ज्या तयार होतील ती एकूण संख्या किती तयार होतील? 24 तयार होतील. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. किंवा दुसरी एक मेथड मी सांगितली होती. काय दुसरी मेथड सांगितली होती रे मी? दुसरी एक मेथड सांगितली होती मी. जर 4 अंक दिले असता, 4 अंक दिले असता, प्रत्येक अंक एकक, दशक, शतक, हजार स्थानी येईल. प्रत्येक अंक सहस्र स्थानी किंवा हजार स्थानी येईल. अशा प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होत असतात? 6 संख्या तयार होतात. 4च्या 6 तयार होणार, 8च्या 6 तयार होणार, 9च्या 6 तयार होणार, 2च्या 6 तयार होणार. बरोबर का? मग टोटल किती झाले? 6 12, 12 किती आले तुमचे? 18, 18 किती आले तुमचे? 24. एकूण संख्या जी तयार होतील ती किती होतील तुमच्या? 24. चला क्लिअर करे बाबा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला सोपा आहे प्रश्न विचारलाय परीक्षेला. दुसरा 6073 हे अंक, प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या तयार होतील? किती समसंख्या? 4 अंकीच विचारलेत आपल्याला. 4 अंकीच विचारलेत. 4 अंकी पण विचारलेत आपल्याला समसंख्या तयार होतील. समसंख्या तयार होतील. बघा आता काय करायचं, एकूण किती संख्या तयार होणार अगोदर काढूया आपण. जर तुम्हाला 0 दिला असता, आतापर्यंत तुम्हाला 0 देत नव्हती लक्षात ठेवा. आता समजा तुम्हाला 0 दिला तर एकूण संख्या किती तयार होतील तुमच्या? चला सांगा, एकूण संख्या किती तयार होतील? तोंडी कॅल्क्युलेशन. 4 अंक दिली असता, मी सांगितलं तुम्हाला 4 अंक दिली असता, मला सांग प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होतात? 6 ह्याच्या 6 ह्याच्या 6 ह्याच्या 6 ह्याच्या 6 तयार किती झाले टोटल तुमचे? 24. पण 0 जो आहे ना 0, तो 0 जर तुमच्या 1000 स्थानी घेतला तर 1000 स्थानी 0 जर घेतला तर मला सांगा ती संख्या तयार होईल का तुमची? नाही तयार होणार तुमची. ती 3 अंकीच तयार होईल. याचा अर्थ तुम्हाला ह्या शून्याच्या 6 संख्या ज्या आहेत त्या 6 संख्या तुम्हाला वजा कराव्या लागतील. वजा केलं एकूण किती आल्या तुमच्या? 18 आल्या. एकूण संख्या जी तयार होतील तुमच्या किती तयार होतील त्या ठिकाणी? 18 तयार होतील. क्लिअर करे बाबा. किती तयार होतील तुमच्या? 18 तयार होतील. पण आपल्याला काय विचारलंय माहिती आहे का? आपल्याला विचारलं एकूण समसंख्या किती तयार होतील. एकूण तयार झाले 18, पण विचारलं एकूण समसंख्या किती तयार होतील. एकूण समसंख्या किती तयार होतील. एकूण समसंख्या काढायच्या. मग मला सांगा एकक स्थानी काय आलं पाहिजे तुमच्याकडे? एक तर 6 आलं पाहिजे, नाही तर 0 आलं पाहिजे. समसंख्या तयार होण्यासाठी एकक स्थानी एकतर 0 आलं पाहिजे किंवा 6 आलं पाहिजे. मग एकक स्थानी जर 0 घेतलं, एकक स्थानी जर तुम्ही 0 घेतलं तर किती संख्या तयार होतात? एकक स्थानी 0 असेल त्यावेळेस, एकक स्थानी 0 असेल त्यावेळेस मला सांगा एकक स्थानी जर 0 घेतलं मी, किती अंकी तयार करायचे आपल्याला? 4 अंकी. 4 रेषा मारून घेतल्या समजा मी. एकक स्थानी आपल्याला काय घ्यायचंय? 0 घ्यायचंय. समजा 0 घेतला मी, बरोबर का रे? एकक स्थानी जर 0 घेतला याचा अर्थ एक अंक हिथं गेला, एक अंक हिथं गेला. 0 गेला ना तुमचा, एक अंक हिथं गेला. आपल्याला 4 अंक आहे 6 0 7 3, त्यापैकी 0 इथे एकक स्थानी गेला का? एकक स्थानी का जाईल तो? कारण समसंख्या तयार करा. एक तर 6 जाईल किंवा तुमचा 0 जाईल. पण मी 0 घेतलं एकक स्थानी इथं, तर मला सांगा 0 घेतलं एकक स्थानी, माझ्याकडे किती संख्या राहिले? तो अंक राहिले 1 2 आणि 3 अंक राहिले. बरोबर आहे ना? मग मला सांगा एकक, दशक, शतक, हजार स्थानी
हजार स्थानी किती अंक येतील तुमचा कुठला अंक येईल एक अंक येईल पण राहिलेल्या तीन पैकी कोणता तरी राहिलेल्या तीन पैकी कोणता तरी एक येईल राहिलेल्या तीन पैकी कोणता तरी एक येईल राहिले शून्य सोडला शून्य तर गेला तुमचा एकक स्थानी मग राहिले की तुमचे एक दोन आणि तीन तीन पैकी कुठला तरी लक्षात ठेवायचं ओके मग आता तीन पैकी एक गेला तुमचा इथं तीन पैकी एक गेला तुमचा मला सांगा तीन पैकी एक गेला राहिले किती तुमच्याकडे ती दोन राहिली दोन पैकी एक इथं बसेल तुमचा बरोबर आहे का दशक स्थानी शतक स्थानी दोन पैकी एक बसेल आता दोन पैकी एक जर बसला तर राहिला एकच तुमचा एक इथं बसेल त्या सगळ्यांचा करा गुणाकार तीन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एक गुणाकारामध्ये एक तीन दोन्ही किती आलं सहा सहा एक किती आलं सहा सहा संख्या तयार होतील कधी एकक स्थानी शून्य असेल त्यावेळेस ज्यास आपण एकक स्थानी काय केलं त्या ठिकाणी शून्य समजा मी काय केलं माहिती का एकक स्थानी काय घेतलं शून्यत्तर संख्या घेतली एकक स्थानी काय घेतलं मी शून्यत्तर संख्या एकक स्थानी शून्यत्तर संख्या घेतली शून्यत्तर संख्या घेतली एकक स्थानी मी शून्यत्तर संख्या घेतली मला सांगा एकक स्थानी आता शून्यत्तर संख्या घ्यायची आपल्याला सम किती रे बाबा आपल्याकडे ती शून्यत्तर संख्या म्हणजे शून्य सोडून आपल्याकडे एकच आहे ना समजा मी चार रेषा मला दोन तीन आणि चार मग हिथं घेतलं एकक स्थानी आपण काय घेतलं सहा घेतला सहा कारण सहाच आहे ना फक्त एकच अंक लक्षात ठेवा म्हणजे सहा घेतला आपण सहा घेतला म्हणजे अंक किती आहेत फक्त तुमचा एकच आहे किती आता अंक फक्त तुमचा एकच आहे सहा मग मला सांगा तर राहिले किती सहा सोडला तुम्ही सात एकक स्थानी घेतलाय सहा सोडला राहिले किती अंक आपल्याकडे ते तीन राहिले हे शून्य सात आणि तीन तो मला सांगा सहस्र स्थानी येईल का तो हजार स्थानी नाही येणार तुमचा जर हजार स्थानी तुमचा शून्य इथं घेतला आपण इथं जर शून्य घेतला तर ती तीन अंकी संख्या तयार होईल तुमची म्हणजे आपल्याला शून्य सोडून राहिलेले किती अंक आहे तुमचे दोन कुठले सात आणि तीन पैकी कोणता तरी एक घ्यावा लागेल म्हणजे दोन अंक इथं घ्यावे दोन पैकी कुठला तरी एक अंक घ्यावा लागेल मग दोन पैकी एक अंक इथं जर तुम्ही घेतला तर राहिले होते शून्य सोडला कारण शून्य तर एक तुमच्या हजार स्थानी येणार नाही मग राहिले होते दोन तुमचे त्या दोन पैकी सात आणि तीन पैकी कुठला तरी एक अंक घेतला मला सांगा मग आता दोन पैकी एक इथं बसला मग राहिला एक तुमचा ह्या दोन पैकी एक इथं बसला की राहिला एक पण शून्य आहे ना अजून एक शून्य तुमचा फक्त हजार स्थानी बसत नाही पण इकडच्या स्थानी बसतोय की तुमचा तो शतक स्थानी बसेल दशक स्थानी बसेल म्हणजे ह्या दोन पैकी एक अंक इथं बसला हजार स्थानी राहिला एक अंक आणि हा एक अंक असे दोन अंक ह्या जागी लक्षात ठेवा शतक स्थानी दोन पैकी कुठला तरी एक बसेल एक ती राहिलेली एक संख्या आणि शून्यापैकी कुठला तरी आता दोन पैकी एक इथं बसला राहिलेला एक इथं बसेल त्या ठिकाणी त्याचा गुणाकार करा दोन गुणाकारामध्ये एक गुणाकारामध्ये एक गुणाकार केला बे दोन्ही किती आलं चार चार एके चार चार एके चार एकक स्थानी सहा असताना किती संख्या तयार होतील तुमच्या चार संख्या तयार होतील विचारले आपल्याला एकूण किती संख्या तयार होतील एकूण संख्या काढायच्या इथे किती तयार झाले तुमच्या सहा आणि इथे किती तयार झाले तुमच्या चार सहा चार किती आलं तुमचं दहा आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन चला क्लिअर करे बाबा चला जाऊया का पुढे क्लिअर का बाबा चला पुढं तिसरा क्वेश्चन 8095 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या तयार होतील समसंख्या पण काढता आल्या पाहिजे तुम्हाला आणि विषम संख्या पण काढता आल्या पाहिजे तुम्हाला चार अंकी म्हणले समसंख्या चार अंकी म्हणले तुमच्या समसंख्या जास्तीत जास्त किती तयार होतील चला बघा जमतंय का
बघा तुम्हाला 8, 0, 9, 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्ती आहेत किती समसंख्या तयार होईल. आता सेम तेच येणार आहे, उत्तर काय बदलणार नाही लक्षात ठेवा. तरी पण अजून एकदा समजून सांगतो तुम्हाला. मला सांगा एकक स्थानी 0 घेतला आपण. 4 अंकी संख्या तयार करायची आहे आपल्याला. किती अंकी तयार करायचे? 4 अंकी संख्या तयार करायची. एकक स्थानी जर 0 घेतला, बरोबर आहे का? एकक स्थानी 0 घेतला. एकक स्थानी 0 बसला. आता मला सांगा. मग एकक स्थानी झालं तर हजार स्थानी कुठला अंक येणार? तर राहिलेल्या 3 पैकी कुठला तरी एक येणार. राहिले 0 सोडला आता तुमचा. 0 तर एकक स्थानी बसवलं आपण. मग राहिलं कुठलं तुमचं? 8, 9 आणि 5 पैकी कोणता तरी एक अंक हजार स्थानी बसणार. म्हणजे ह्या 3 पैकी कोणता तरी एक बसणार. 3 पैकी कोणता तरी एक बसणार. ओके. मग राहिलं किती मला सांगा. आता 3 पैकी इथं एक कुठला तरी बसणार. राहिले 2, त्या 2 पैकी कोणता तरी इथे एक बसणार. आता 2 पैकी एक इथं बसला की राहिला किती तुमचा? मला सांगा. राहिला किती तुमचा? एक इथं बसून जाईल तुमचा. आता काय करायचं तुम्हाला? कॅल्क्युलेशन करायचं. 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 किती आलं? 3 दोन्ही 6, 6 1 किती आलं? 6. एकक स्थानी 0 असताना संख्या किती तयार होतील तुमच्या? 6 तयार होतील. आता पुढचं. तर एकक स्थानी आपल्याकडे 2 सम अंक आहेत ना तुमचे. इथं तुमचे 2 अंक सम आहेत राजा. मग एकक स्थानी 0 संख्या असेल, 0 सम असेल म्हणजे 8 माना, 8 असेल. 1, 2, 3 आणि किती आले? 4. म्हणजे इथं एकक स्थानी काय आलं तुमचं? 8 आलं. एकक स्थानी 8 आलं राजा. मग आता हजार स्थानी, सहस्त्र स्थानी कुठले येणार तुमचे? 0 तर येणार नाही. इथं 0 तर येणार नाही. आणि जर तुम्ही इथं 0 घेतला तुमच्या हजार स्थानी तर ती 4 अंकी संख्या बनणार नाही. 4 अंकी संख्या बनणार नाही राजा. ओके. त्यामुळे इथं 0 तर हजार स्थानी आपण घेऊ शकणार नाही. मग कुठले अंक घेणार? 8 तर अंक इथं एकक स्थानी गेलाय. राहिले तुमचे 2 अंक. त्या 2 अंकापैकी कोणता तरी एक अंक इथं बसेल राजा. बरोबर का? मग 2 पैकी 1 बसला, राहिला 1 तुमच्याकडे. बरोबर आहे का? तो राहिला 1 आणि प्लस हा 0. 0 हजार स्थानी येत नाही, पण इथं तुमच्या शतक आणि दशक स्थानी येऊ शकतो की तो. मग ह्या 2 पैकी 1 अंक इथं बसला, राहिला 1 अंक, तो 1 अंक आणि 0 असे किती 2 अंक बसू शकतात इथं तुमच्या शतक स्थानी? 2 अंक. तर 2 पैकी 1 बसला, राहिला किती तुमचा? 1च राहिला. त्या गुणाकार करायचं. 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 1. बेदोन्ही किती आलं? 4. 4 एके 4, 4 एके 4. एकूण संख्या विचारल्यात आपल्याला किती तयार होतील? एकूण संख्या 0 एकक स्थानी असताना 6 संख्या तयार झाल्या आणि एकक स्थानी 8 असताना संख्या तयार झाल्या 4. टोटल किती आल्या तुमच्या? 10. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला जाऊया करे पुढं. चला पुढचा क्वेश्चन, चौथा. 0 ते 9 अंकाचा वापर करून 5 अंकी किती समसंख्या बनतील? कोणताही अंक एकदाच वापर करून. 5 अंकी तुम्हाला समसंख्या विचारले किती बनतील? 5 अंकी विचारलेले आहेत. चला बघा जमतंय का?
बघा कसं सोडवायचं. 0 ते 9 म्हणलंय बरं का, 0 ते 9 या अंकाचा वापर करायचा आणि 5 अंकी संख्या सम तयार करायच्यात आपल्याला. पण कोणताही अंक एकदाच यूज करायचा. किती अंकी तयार करायचे? समजा एकक स्थानी काय करायचं, सम करायचं, याचा अर्थ एकक स्थानी मला सांगा तुमचं काय यायला पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि किती यायला पाहिजे तुमचं, 8 यायला पाहिजे. बरोबर का रे? 0, 2, 4, 6, 8 यायला पाहिजे. मग आता या किती अंकी तयार करायचे आपल्याला, 5 अंकी. एक समजा एकक स्थानी काय घेतला मी, 0 घेतला. फक्त शून्याचा विचार करूया. एकक स्थानी 0 असेल, एकक स्थानी 0 असेल, एकक स्थानचा अंक कुठला असेल तुमचा, 0 असेल. 5 अंकी करायचे आपले, 1, 2, 3, 4 आणि किती आलं तुमचं, 5. इथं काय आला तुमचा, 0 आला. एकक स्थानी काय आला रे तुमचा, 0 आला, म्हणजे एक अंक आला इथं. एकक स्थानी काय आला तुमचा, 0 आला, म्हणजे एक अंक आला तुमचा. बरोबर का रे? मग मला सांगा आता राहिले किती अंक आपल्याकडे, ती राहिले किती आपल्याकडे, ती 9 राहिले. 0 ते 9 पर्यंत तुमचे 10 अंक होणार, लक्षात. 0 कारण 1 ते 9 पर्यंत 9 अंक, 0ला पण पकडायला लागेल ना तुम्हाला, असे 10 झाले. मग त्यापैकी 0 तर इथं बसला एकक स्थानी त्या ठिकाणी. राहिले किती आपल्याकडे ते अंक, 9. मग ह्या एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थानी मला सांगा, ह्या 10,000 स्थानी किती अंक राहिले तुमच्याकडे, ती 9 अंक. त्या 9 पैकी एक बसणार, 9 पैकी एक बसणार, 9 पैकी एक बसणार. बरोबर का रे? 9 पैकी किती बसणार तुमचा, एक बसणार. तर राहिले 9 पैकी एक बसला, 9 पैकी एक बसला, राहिले किती, 8. ह्या लक्षात ठेवा, स्थानी, हजार स्थानी तुमचा कुठे किती बसणार, 8 पैकी एक बसणार. कारण राहिले आपल्याकडे ते 8, कारण 9 पैकी एक इथं बसला, राहिले आपल्याकडे 8, त्या 8 पैकी एक इथं बसेल. बरोबर का? 8 पैकी एक बसला की राहिले किती आपल्याकडे, ती 7, त्या 7 पैकी एक इथं बसेल. राहिले होते 7, 7 पैकी एक बसेल. 7 पैकी एक बसला, राहिले किती, 6, त्या 6 पैकी एक इथं बसेल. त्या ह्याचा करायचंय तुम्हाला गुणाकार, ह्याचा करायचा गुणाकार तुमचा. ओके, पुन्हा राजा हो, पुन्हा काय करायचं, ह्याचा गुणाकार करूया आपण डायरेक्ट इथंच. 9 किती आलं तुमचं, 72 आलं, आणि 7 सकून किती आलं तुमचं, 42 आले. 2 दोन्ही किती आलं, 4, 7 दोन्ही किती आलं, 14, अधिक 4 दोन्ही आलं 8, 7 चो किती आलं, 28. 4, 8 आणि 4 किती आले तुमचे, 12, हातच्याला 8 आणि 1 9, 9 आणि 1 आले 10, हातच्याला गेला 1, 2 आणि किती आलं, 3, किती आलं तुमचं, 3024. म्हणजे एकक स्थानी 0 घेतले असता, एकक स्थानी 0 घेतले असता, लक्षात ठेवा तुमच्या 5 अंकी किती संख्या तयार होतील, 3024 होतील. पण फक्त एकक स्थानी 0 येणार का तुमचं, नाही ना, ऑदर पण आहेत ना तुमचे, 2, 4, 6 आणि 8 पण येतील, लक्षात ठेवा. मग आता म्हणायचं एकक स्थानी 0 संख्या घेतल्यास, एकक स्थानी, हे क्लिअर करे बाबा, एकक स्थानी 0 घेतल्यानंतर कसं तयार करायचं कळालं का, एकक स्थानी 0 संख्या घेतल्या, एकक स्थानी 0 संख्या. आता मी डायरेक्टली 1 ते 9 अंक, 0 ते 9 अंक घेतले, लक्षात. त्यामुळे तुम्ही 0 ते 8, 0 ते 6, 0 ते 5 असे तुम्ही घेऊन उदाहरण तयार करू शकता. मी डायरेक्ट एकाच उदाहरणामध्ये सगळं घेतलं. एकक स्थानी 0 संख्या, एकक स्थानी 0 संख्या 1, 2, 3, 4 आणि 5. आता एकक स्थानी 0 संख्या म्हणजे एकक स्थानी 0 संख्या किती येणार आहे तुमच्या, तर 0 सोडून घ्या, शून्याच्या आपण संख्या तयार केल्या 3024, राहिले 1, 2, 3 आणि 4. का रे बाबा, 0 पासून 9 पर्यंत, 0 पासून 9 पर्यंत समांक कोणते तुमचे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि किती आहे तुमचा, 8 आहे. मग राहिले किती तुमचे, 4, राहिले किती, 4. एकक स्थानी ह्या 4 पैकी एक कोणता तरी, एकक स्थानी ह्या 4 पैकी 1, 2, 3, 4 पैकी कोणता तरी एक, लक्षात ठेवा. क्लिअर करे बाबा, हे क्लिअर का मला सांगा. मग मला सांगा एकक स्थानी तुमचे ह्या 4 पैकी कोणता तरी एक असणार. मग आपल्याकडे शिल्लक किती राहिले रे, मग आपल्याकडे ती शिल्लक, हिथं जर तुम्ही 0 घेतला, हिथं जर 0 घेतला तुम्ही, तर मला सांगा हिथं जर तुम्ही 0 घेतला तर लक्षात ठेवा ती 5 अंकी संख्या बनणारच नाही. का बनेल का रे, मला सांगा, नाहीये. बनेल का, नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला ते सोडले, लक्षात ठेवा. का रे बाबा, आपल्याकडे ती 4 पैकी एक इथं बसली, आपल्याकडे 10 होत्या, राहिले किती, 9. बरोबर का, टोटल संख्या 0 पासून 9 पर्यंत 10 संख्या आहेत तुमच्या, आहेत ना. त्यापैकी आपल्याला काय करायचं, 2, 4, 6, 8 पैकी कोणती तरी एक इथं बसवायची. म्हणजे ह्या 4 राहिलेल्या तुमच्या 2, 4, 6, 8 पैकी 0
जी संख्या लक्षात सम संख्या त्यापैकी एक कुठली तरी बसवायची आपल्याला. ओके, हे क्लिअर झालं तुमचं. राहिल्या आपल्याकडे किती? तुमच्या 9 राहिल्या, बरोबर का? पण 9 मध्ये शून्य पण येतोय, पण शून्य तुमचा 10,000 सानी बसेल का? नाही बसणार. म्हणजे शून्य कॅन्सल झाला. 8 राहिल्या, त्या 8 पैकी कोणती तरी एक इथं बसेल. इथं लक्षात ठेवा 10,000 सानी 8 पैकी कोणती तरी एक बसेल. राहिल्या त्या 9 बरोबर आपल्याकडे ती, पण शून्य इथं बसत नाही ना 10,000 सानी, आणि जर बसवला तर ती 5 अंकी तयार होणार नाही राजा हो. म्हणजे तुमच्या राहिल्या 8 पैकी कोणती तरी एक इथं बसणार. मग मला सांगा आता 8 पैकी कोणती तरी बसली तर राहिले किती आपल्याकडे? ती 7, बरोबर का रे? या 8 पैकी कोणती तरी इथं बसली 10,000 सानी, तर राहिले आपल्याकडे 7. मग पण शून्य पण राहिली ना, शून्य फक्त 10,000 सानी येत नाही, इकडे येते ना तुमची 1000 सानी येते, शतक सानी येते, दशक सानी सुद्धा येते तुमची. याचा अर्थ ह्या 8 पैकी इथं बसली एक, राहिल्या 7 आणि शून्य एक, अशा किती आल्या? 8. 8 पैकी कोणती तरी एक बसेल तुमच्या 1000 सानी. 8 पैकी कोणती तर बसेल एक 1000 स्थानी राजा. ओके, मग आता 8 पैकी एक बसली, राहिले किती आपल्याला? 7. 7 पैकी कोणती तरी एक बसेल तुमची शतक स्थानी. 7 पैकी कोणती तर बसली शतक स्थानी, राहिल्या 6. 6 पैकी एक बसेल तुमची दशक स्थानी. बस ह्याचा गुणाकार तुम्हाला करायचा आता, फक्त ह्याचा गुणाकार करा. म्हणजे एकक स्थानी शून्य तर ज्या संख्या बसल्या कुठल्या तुमच्या सम संख्या, त्याच्या एकूण किती संख्या तयार होतील त्या निघतील तुमच्या. 8 किती आलं तुमचं? 64 आलं, बरोबर करे? 8 आलं तुमचं 64 गुणाकारामध्ये. 7 सक्कून किती आलं तुमचं? 42. गुणाकार करायचा, नंतर 4चा करूया आपण इथं. 4 बेचोक आलं 8, बेसक्का आलं 12, अधिक 4 इंचोक आलं तुमचं 16, हातच्याला गेले 6 इंचोक 24, 24 निघाले तुमचे 25. ऍडिशन करा 8, 6 2 8, 5 1 6 2, 2688. 2688 आलं. 2688 गुणाकारामध्ये करायचं आपल्याला. 4 राहिले ना आपलं. 4 8 32, हातच्याला 3 खाली 2, 4 8 32, 32 आणि 3 आले तुमचे 35, हातच्याला गेला 3, 4 सक्क 24, 24 आणि 3 किती आले? 27, हातच्याला गेला 2, 4 2 8, 8 आणि 2 किती आले तुमचे? 10. 10,775 किती आलं तुमचं? 10,752 आलं. 10,752 म्हणजेच एकक स्थानी 2 4 6 8 येईल, अशा लक्षात ठेवा. 5 अंकी किती संख्या बनणार तुमच्या? 10,752. विचारले आपल्याला एकूण किती संख्या बनल्या जातील. मग एकूण किती संख्या बनल्या जातील काढण्यासाठी शून्य एकक स्थानी असताना किती संख्या बनतात तुमच्या? 3024. आणि एकक स्थानी शून्य नसेल त्यावेळेस किती तुमच्या संख्या बनतात? 10,000 तुमचे 752. अगोदर लिहितो 10,752 आणि पुन्हा किती आहे तुमचं? 3024. चला, 4 आणि 2 किती आले तुमचे? 6, 5 आणि 2 किती आले? 7, 7 3 आणि 1. काय चुकलं का रे कॅल्क्युलेशन? बघा एकदा, चेक करा. $13,776 हा एक ऑप्शन मध्ये आहे की? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करा बाबा. म्हणजे मी कमी कमी अंक घ्यायचे, 4 5 5 अंक घ्यायचे. मी काय केले? शून्यापासून लक्षात ठेवा 9 पर्यंत डायरेक्ट अंक घेतले आणि त्यापासून 5 अंकी म्हणू द्या, 6 अंकी म्हणू द्या, 7 अंकी म्हणू द्या, 4 अंकी म्हणू द्या, किती समसंख्या बनता येतील किंवा विषम संख्या बनता येतील ते आपल्याला काढता आलं पाहिजे. पहिल्यांदा समजून घेण्यासाठी वेळ लागेल, पण ज्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट समजेल त्यावेळेस लक्षात ठेवा ते 1 मिनिटाच्या आतमध्ये ते निघून जाईल. हा परीक्षेला विचारलाय प्रश्न, लक्षात ठेवा. चला, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. चला जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे. ते क्लिअर का बाबा प्रश्न? टीईटी पेपर क्रमांकाला हा प्रश्न समसंख्येवरती, त्यामुळे मी मोठा पण घेतलाय जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. इथं पण टीईटी पेपर क्रमांक 1 2016 प्रश्न विचारला होता, समसंख्या किती तयार होतील तुम्हाला, त्यामुळे मी मोठा प्रश्न घेतलेला आहे. चला पुढचा. 0 ते 9 अंकाचा एकदाच वापर करून 5 अंकी किती संख्या बनवता येतील म्हणले. तुम्हाला 0 पासून 9 पर्यंतच्या अंकाचा वापर करायचा आहे आणि 5 अंकी किती संख्या बनतील असं विचारलेलं आहे तुम्हाला.
मला सांगा किती अंकी बनवायचे आपल्याला? 5 अंकी. 1 2 3 4 आणि 5. 5 अंकी बनवायचे. मला सांगा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थानी. हे तुमचं 10,000 स्थान आहे. बरोबर का रे? ह्या 10,000 स्थानी 10,000 स्थानी शून्य येईल का तुमचा? नाही येणार. शून्य येईल का रे? मला सांगा. नाही येणार शून्य तुमचा. मग मला सांगा शून्यापासून 9 पर्यंत म्हटले तर किती अंक आहेत तुमचे? 10 अंक आहेत. शून्यापासून 9 पर्यंत बघितले तुमचे किती अंक आहेत? 10 अंक आहेत. मग त्या 10 पैकी शून्य तर 10,000 स्थानी येणार नाही. जर तो शून्य 10,000 स्थानी घेतला तर तुमची ती 4 अंकी संख्या बनणार. किती बनणार? 4 अंकी संख्या. त्यामुळे 10,000 स्थानी तुमचं शून्य येणार नाहीये. मग मला सांगा शून्य कट करून टाका. 10 पैकी शून्य गेला. राहिले किती अंक आपल्याकडे? 9. म्हणजे 10,000 स्थानी शून्य सोडून राहिलेल्या अंकापैकी कुठला तरी एक अंक बसेल ना. मग आपल्याकडे राहिले किती अंक? मला सांगा. तुमचे 9 राहिले. त्या 9 पैकी कोणता तरी एक इथं बसेल. 9 पैकी कोणता तरी एक बसेल इथं. बरोबर का रे? मग मला सांगा 9 पैकी कोणता तरी एक बसला. राहिले तुमच्याकडे ते 8. बरोबर आहे का? राहिला तुमच्याकडे त्यात. पण एक शून्य आहे ना. शून्य फक्त 10,000 स्थानी येत नाही. बाकीकडे येऊ शकतो ना तुमचा. मग मला सांगा हे 8. कारण 9 पैकी एक बसला इथं तुमचा 10,000 स्थानी. राहिले 8. 8 टन तुमचा शून्य. असे किती झाले? 9. 9 पैकी मला सांगा बसणार किती रे तुमचे इथं? बसणार किती तुमचे इथं? एक बसणार. राहिले किती तुमचे? 8. किती येणार तुमचे? 8. का? हे 9 कशाला इथं? कारण 9 पैकी एक इथं बसल्यानंतर तुमचे 8 राहणार. पण शून्य एक इथं बसत नव्हता. तो राहिला की तुमचा. मग 8 आणि शून्य एक अशी 9. 9 पैकी एक इथं बसला तुमचा 1000 स्थानी. तर राहिले किती? 8. 8 पैकी एक बसेल तुमचा. लक्षात ठेवा इथं शतक स्थानी. मग 8 पैकी एक इथं बसला. राहिले किती? 7. 7 पैकी बसेल ह्या स्थानी दशक स्थानी. तर 7 पैकी इथे एक जर बसला तर राहिले किती? 6. 6 पैकी एक बसेल तुमचा एकक स्थानी. क्लिअर करेवा. बस ह्याचा गुणाकार करायचा तुम्हाला. 9 गुणाकारामध्ये 9 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये किती आलं? 6 चा गुणाकार करून टाका. उत्तर तुमचं निघून जाईल. करा. 9 किती आलं तुमचं? 81. 7 8 किती आलं? 56. अगोदर गुणतो इथं. 6 तसंच. 8 संख्या किती आले? 48 अधिक 5 1 5 8 5 किती आलं? 40. 6 8 आणि 5 आले 13. हातच्याला गेले 4 निघाले तुमचे 5 आणि 4. गुणाकारामध्ये राहिले किती करायचं आपल्याला? 6 करायचं आहे. किती राहिले तुमचं? 6 करायचं आहे. एक मिनिट पुन्हा करतो एकदा. 9 आले 81. 8 साठी किती आलं? 56. 6 आले तुमचे 48 आले अधिक 5 1 5 8 5 किती आलं? 40. 6 8 आणि 5 13. हातच्याला गेलं 1 4 निघाले तुमचे 5 आणि 4. 4500 किती आलं? 36. गुणाकारामध्ये करायचंय. 6 6 राहिले ना आपलं इथं. 6 आले 36. हातच्याला गेला तुमचा 3. 6 त्रिक 18. 18 आणि 3 किती आले? 21. हातच्याला गेला 2. 6 पंचे 30. 30 आणि 2 आले तुमचे 32. हातच्याला गेला 3. 6 चोक 24. 24 आणि 3 किती आले? 27. 27,216. 27,216 ऑप्शन क्रमांक 1. चला. एकूण संख्या जी बनतील 0 ते 9 अंकाचा वापर करून 5 अंकी ज्या संख्या बनतील ती किती बनतील? 27,216. 27,216 संख्या बनतील. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. चला कसं काढलं क्लिअर झालं. पुन्हा एकदा सांगतो मी. लक्षात ठेवा कितीही अंक येऊ द्या, कितीही जास्त अंक येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. किती अंकी? 5 अंकी म्हणू द्या, 4 अंकी म्हणू द्या, 5 अंकी म्हणू द्या, 4 अंकी, 6 अंकी, 7 अंकी. फक्त रेषा मारून घ्या. मग सुरुवात करताना मला सांगा कुठून करायची माहिती आहे का? सुरुवात करताना तुमचं जे स्थान असेल तुमचं इथं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थान आहे. मग 0 ते 9 अंक म्हणले याचा अर्थ 0 तर इथं येणार नाही 10,000 स्थानी. का? 10,000 स्थानी शून्य जर आला तुमचा, जर 10,000 स्थानी शून्य आला तर ती 4 अंकी संख्या बनेल ना. त्यामुळे शून्य येणार नाही. मग 1 ते 9 पर्यंत 10 अंक होत होते. शून्याला कटला कारण तो 10,000 स्थानी येणार नाही. मग राहिले 9 पैकी कुठला तरी अंक इथं बसणार राजा. 9 पैकी एक बसला की राहिले किती आपल्याकडे? ती 8 राहिले. बरोबर का? का 1000 स्थानी जायचंय आपल्याला आता. 8 राहिले कारण 9 पैकी एक बसला 8 राहिले. पण शून्य राहिलंय ना. शून्य फक्त 10,000 स्थानी येत नाही. बाकीकडे येतोय की. हे 8 आणि 0 असे झाले 9.
इथं बसणार तुमचा 1000 स्थानी 9 पैकी कुठला तरी एक, बरोबर ना. 9 पैकी एक जर बसला तर राहिले आपल्याकडे ते 8 शिल्लक. किती राहिले? 8. म्हणजेच तुमचं शतक स्थानी 8 पैकी कोणता तरी एक बसणार. जर 8 पैकी कोणता तरी एक बसला तर राहिले 7. 7 पैकी कोणता तरी एक बसणार. राहिले किती आपले 6. 6 पैकी कोणता तरी एकक स्थानी बसणार. बस ह्याचं फक्त कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर निघून जाईल. चला क्लिअर करे बाबा. एवढे टीटीला एवढे आकडे मोठे येत नाही. मी आकडे मोठे घेतले जास्तीत जास्त 4 ते 5 पर्यंत जास्तीत जास्त विचारतात. तरी पण मोठे आकडे जर तुम्हाला दिले तर तुम्हाला तो प्रश्न टॅकल करता आला पाहिजे. चला जाऊया पुढचा 6वा क्वेश्चन. 2, 7, 9, 6 या अंकापासून 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या व विषम संख्या तयार होतील असं विचारलेलं आहे. दोन 7, 9, 6 अंकापासून 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या व विषम संख्या तयार होतील असं विचारलेलं आहे. आता हे जर बेसिक माहिती आहे तुम्हाला सगळ्याला, मला सांगा प्रत्येक अंकाच्या किती अंक दिलेत? 1, 2, 3 आणि 4. 4 अंक दिले असता, 4 अंक दिले असता मला सांगा प्रत्येक अंक सहस्त्र स्थानी येईल किंवा एकक स्थानी येईल. प्रत्येक अंक सहस्त्र स्थानी येईल किंवा एकक स्थानी. अशा प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होत असतात? 6 संख्या तयार होत असतात, बरोबर का रे? मग एकूण किती संख्या तयार झाल्या तुमच्या? तर तयार झाल्या तुमच्या 24. तयार 24 करे. 6 6 12 12 किती आले तुमचे? 18 किती आले? 24 आले. किती आले तुमचे? 24. एकूण संख्या तयार होणार ती किती तयार होणार तुमचे? 24. किंवा तुम्ही असं पण काढू शकता एकूण संख्या. कसं? किती अंक दिले? 4. 4 पैकी तुम्हाला 4 अंकी विचारली. 4 पैकी 4च अंक दिले. 4 पैकी 4 अंक घेऊन तुम्हाला विचारलं संख्या किती तयार होतील. तर तुम्ही काय करू शकता? इथं 4 घेऊ शकता, बरोबर आहे का? 4 पैकी 4 याचा अर्थ काय करायचं? 4 लक्षात अंक येईपर्यंत उतरत्या क्रमानं मांडायचं 4 पासून. 4, 3, 2 आणि 1. 4 त्रिक 12, 12 दोन्ही किती आलं? 24. एकूण संख्या किती तयार होणार तुमच्या? 24. काही प्रॉब्लेम नाही. एकूण संख्या विचारलं तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. पण आपल्याला मला सांगा एकूण संख्या 24 तयार होतात, बरोबर का? मग प्रत्येक अंकाचे किती तयार होतात? प्रत्येक अंकाचे ह्या 24ला जर एकूण संख्या 24 तयार झाल्या आणि ह्या 24ला एकूण अंक किती आहेत? 1, 2, 3, 4. आता शून्य नाहीये त्यामुळे इथे विचार जास्त करायचा ना. शून्य नाही लक्षात ठेवा. आता अंक किती आहे तुमच्याकडे? 4. 4 न भागलं किती आलं तुमचं? 6. 4 7 24 आलं का? मला सांगा प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होणार तुमच्या? 6 संख्या तयार होणार. मग आता आपल्याला प्रश्न केलाय एकूण समसंख्या किती तयार होतील? एकूण समसंख्या किती तयार होतील? मला सांगा. मग आपण समसंख्या तयार केल्या पण ती शून्य असताना तयार केली, त्या लक्षात ठेवा. आता इथं शून्य नाही ना, त्यामुळे जास्त विचार करायचा नाही. एकूण समसंख्या विचारल्या मला सांगा इथं किती अंक आहेत तर तुमचे? सम 1 आणि 2. किती आहेत तुमचे? 2 आहेत, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? 2च आहेत. 2 ला गुणायचं. प्रत्येक अंकाच्या किती तयार होतात तुमच्या? 6 तयार होतात. किती तयार होतात? 6. 6 ने गुणायचं. 6 दोन्ही किती आलं तुमचं? 12. एकूण समसंख्या तयार किती होतील तुमच्या? 12. पुढं प्रश्न विचारला एकूण विषम संख्या किती तयार होतील? एकूण विषम संख्या किती तयार होतील? एकूण विषम संख्या किती तयार होतील? तर विषमांक किती आहेत रे तुमच्याकडे? इथं 1 आणि 2 आहे ना. 7 आणि 9 तुमचा 2 आहेत. प्रत्येक अंकाच्या किती किती संख्या तयार होतात? 6 तयार होतात. 6 दोन्ही किती आलं? 12. एकूण समसंख्या तयार होणार 12. एकूण विषम संख्या तयार होणार तुमच्या 12. 12 आणि 12 झाले का एकूण तुमच्या 24. चला आहे का ऑप्शन मध्ये? 12 12 ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करा, एकदा बघून घ्या. एकूण संख्या किती तयार होतात ते सुद्धा काढलंय मी. तिन्ही प्रश्न इथं काढलेत मी. एकूण संख्या तुमच्या 24. तुम्ही ह्या मेथडनं किंवा ह्या मेथडनं बेसिक मेथड सांगितलं त्यांना पण सोडू शकता किंवा हे न सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एकूण समसंख्या काढली आपण आणि एकूण विषम संख्या काढली. शून्य दिले असता समसंख्या कशा शोधायच्या ते सांगितलेलं आहे मागच्या प्रश्नामध्ये. चला जाऊया की पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा 7वा क्वेश्चन. 1 4 3 6 9 या अंकापासून 5 अंकी किती संख्या तयार होतील? एकूण समसंख्या किती तयार होतील?
5 अंकी किती संख्या तयार होतील व 5 अंकी किती संख्या तयार होतील. मग विचारले एकूण समसंख्या किती तयार होतील. एकूण संख्या काढायच्या आणि समसंख्या किती तयार होतील ते पण तुम्हाला काढायचं. करा सुरुवात. शून्य नाही, आता इथं शून्य नाही, त्यामुळे जास्त विचार करत बसायचं नाही. शून्य आल्यानंतर कशा पद्धतीने काढायचे मागच्या गणितामध्ये सांगितले, तुम्ही ते एकदा बघून घ्या. किती अंक दिले तर बाबा तुम्हाला 5 अंक दिले असते. बरं, 1 2 3 4 आणि 5 5 अंक दिले असता. लक्षात ठेवा, आपल्याला विचारले 5 अंकी, 5 पैकी 5 घ्यायचेत, 5 पैकी 5 घ्यायचेत. लक्षात ठेवा. किंवा मी सांगितलंय प्रत्येक अंकाच्या, लक्षात ठेवा, 5 अंक दिले असता. प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होतात तुमच्या 24 तयार होतात. बेसिक एक टाकून दिलता मागच्या लेक्चरमध्ये मी. तुम्ही मागचं लेक्चर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. आणि ते पण नाही कळत तुम्ही तर असं करू शकता, अंक किती दिले तर बाबा 5 दिलेत, शून्य नाही ना, मग काय टेन्शन नाही. किती दिले तुम्हाला 5 दिलेत ना, मग 5 पैकी 5 घ्यायचे, 5 अंकी संख्या तयार करायची. 5 पैकी 3 कसं घेतले, 4 घेतल्यानंतर कशा संख्या तयार करा हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले. 5 पैकी 5 घ्यायचे, याचा अर्थ 5 अंक येईपर्यंत 5 पासून उतरत्या क्रमानं मांडणी करा. 5 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, 2 गुणाकारामध्ये 1, त्या सगळ्यांचा गुणाकार करा. 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120. एकूण संख्या ज्या तयार होतील ती एकूण संख्या किती तयार होतील तुमच्या 120. पुढचा प्रश्न आपल्याला केलाय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आपल्याला 120. एकूण संख्या जी तयार होतील ती किती तयार होतील, एकूण संख्या 120. पुढे विचारले समसंख्या किती तयार होतील. एकूण समसंख्या किती तयार होतील, एकूण समसंख्या बरोबर एकूण समसंख्या बरोबर मला सांगा प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होते हे काढण्यासाठी काय करायचं. एकूण संख्या किती आहे तुमच्याकडे, ती 120 आहेत. 120 ला किती अंक आहेत तुमचे, 1 2 3 4 आणि 5, 5 ने भागायचं. प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होत, 1 च्या किती, 4 च्या किती, 3 च्या किती, 6 च्या किती, 9 च्या किती. 5 दोन्ही 10, राहिले 2, 5 चोक 20. प्रत्येक अंकाच्या किती संख्या तयार होतील तुमच्या 24. मग आपण मी सांगितलं होतं बेसिक मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, 5 अंक दिले असते, प्रत्येक अंक लक्षात ठेवा, प्रत्येक अंकाच्या 24 संख्या तयार होतात. मग आता विचारलं एकूण समसंख्या किती सम अंक आहेत तर तुमचे बघा इथं 4 आणि तुमचे 6, 2च आहेत. मग 2 ला काय करायचं, हे 4 च्या 24 तयार होणार आणि 6 च्या 24 होणार तुमच्या, बरोबर करे. मग 2 गुणाकारामध्ये करायचं 24, 24 दोन्ही किती आलं 48. एकूण समसंख्या जे तयार होतील ती किती होतील, 48 होतील. पुढे जाऊन प्रश्न विचारला एकूण विषम संख्या किती तयार होतील. एकूण विषम संख्या किती तयार होतील ते पण आपण काढू शकतो. एकूण विषम संख्या काढण्यासाठी आपल्याला माहित आहे प्रत्येक अंकाच्या किती तयार होतात, 24 24 24 तयार होतात. विषम अंक किती आहेत आपल्याकडे, ते 1 3 आणि 9 असे किती आहेत तुमचे 3 अंक आहेत. 3 अंक विषम आहेत आपल्याकडे, ते 3 अंक प्रत्येक अंकाच्या 24 तयार होतात. 24 त्रिक आलं 72, 24 त्रिक आलं 72. एकूण विषम संख्या जे तयार होतील त्या किती होतील, 72 होतील. पण आपल्याला विषम संख्या विचारलं, एकूण संख्या आणि सम विचारलं. एकूण संख्या किती आली आपल्याकडे 120 आणि सम संख्या आली आपल्याकडे ती 48. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा, ऑप्शन क्रमांक 1 आलं का चेक करून घ्या. चला जाऊया पुढं. झालं का रे बघू. चला क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 4 क्लिअर का. टाईप क्रमांक 4 मध्ये मी हे 2-3 गणित जे घेतलेत लक्षात ठेवा मोठी, ती बघून घ्या. तशा टाईपची गणितं आली तर आपल्याला तो प्रश्न टॅकल करता आला पाहिजे. कारण का तर टीईटी पेपर क्रमांक 1 मध्ये गणितच सम संख्या आणि विषम संख्यावरती प्रश्न विचारलेले आहेत.
टाईप क्रमांक 4 मध्ये बघा टीईटी पेपर 2013 ला पण प्रश्न विचारलाय, 14ला पण विचारला होता, 15ला पण विचारलेला आहे. चला जाऊया पुढच्या टाईपकडे. ते का जाईना पुढं, एकच मिनिट. टाईप क्रमांक 4 क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 5. टाईप क्रमांक 5, 5 मधला आपल्याला ए बघायचा. मी याला डिवाइड करतोय, ए बी सी मध्ये डिवाइड करतो. लक्षात ठेवा, घातांकी संख्येचा एकक स्थानचा अंक कशा पद्धतीने काढायचा. आता फक्त मी एकक स्थानचा अंक गुणाकारामध्ये संख्या दिली असता, एकक स्थानचा अंक कशा पद्धतीने काढायचा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घातांकीय संख्येचा एकक स्थानचा अंक कशा पद्धतीने काढायचा ते बघूया. आता बघा, एकक स्थानचा अंक शोधायचा. तुम्हाला दिले 756 गुणाकारामध्ये 938 गुणाकारामध्ये 872. विचारले एकक स्थानचा अंक सांगा. मग एकक स्थानचा अंक सांगायचा आपल्याला. सगळ्या संख्येचा गुणाकार करणं शक्य आहे का रे? नाही ना. आपल्याला प्रश्न काय, एकक स्थानचा अंक फक्त शोधायचा आहे. एकक स्थानचा अंक शोधायचा म्हणजे फक्त एकक स्थानच्या अंकांचीच गुणाकार करायचा. एकक स्थानच्या अंकाचाच फक्त गुणाकार करून टाकायचा. बाकी काय जास्त दिमाग लढवायचं नाही. 756 मध्ये एकक स्थानचा अंक कुठला आहे? 6 आहे. गुणाकारामध्ये 938 मध्ये एकक स्थानचा अंक कुठला आहे तुमचा? 8 आहे. आणि 872 मध्ये एकक स्थानचा अंक कुठला आहे तुमचा? 2 आहे. बस याचा गुणाकार करा. मला सांगा, 6 8 किती आलं? 48 आलं. मग 48 दोन्ही करत कशाला बसायचे? 48 दोन्ही करत कशाला बसायचंय? मला सांगा, 6 8 48 झालं. फक्त एकक स्थानचा अंक घ्या ना. मग 8चा 2शी गुणाकार करा. 8 दोन्ही किती आलं तुमचं? 16 आलं. मग आता एकक स्थानी किती आलं तुमचं? 6 आलं. 6 एकक स्थानी जे आलं ते किती आलं? 6 आलं. कोणता अंक आला? 6 आला. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. एकक स्थानचा अंक शोधताना जर गुणाकारामध्ये संख्या दिली असेल तर एकक स्थानचा अंक शोधताना फक्त एकक स्थानचा अंकच उचला तुम्ही. तिथं मी 6 उचलला, 8 उचलला, 2 उचलला, गुणाकार केला. 6 8 48. पुन्हा 48 दोन्ही मी कशाला करत बसणार तिथं? 96 नाही ना करायचं. मला फक्त 6 8 48 एकक स्थानचा अंक घ्यायचा, 8चा पुढच्या संख्येशी गुणाकार करायचा किंवा अंकाशी. 8 दोन्ही किती आलं? 16. 16 मधलं एकक स्थानचा अंक किती आला? 6. उत्तर आपलं आलं 6. क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न चला दुसरा. 938 गुणाकारामध्ये 845 गुणाकारामध्ये 384 गुणाकार 212. एकक स्थानचा अंक शोधा. एकक स्थानचा अंक कोणता? एकक स्थानचा अंक कोणता? कोणता? चला, एकक स्थानचा अंक शोधताना काय अवघड आहे का मला सांगा. मी सांगितले ना आता. अवघड आहे का मला सांगा. एकक स्थानचा अंक उचला. 938 मध्ये एकक स्थानचा अंक काय तुमचा? 8 आहे. पुन्हा 845 मध्ये किती आहे तुमचा? 5 आहे. बरोबर का. पुन्हा 384 मध्ये किती आहे? 4 आहे. आणि 212 मध्ये किती आहे? 2 आहे. तर फक्त यांचा गुणाकार करा. एकक स्थानचा अंक विचारला, सगळ्याचा गुणाकार करत बसायचं नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं? एकक स्थानचा अंक उचलायचे, तोच फक्त घ्यायचा आणि त्याचा गुणाकार करायचा. आता मला सांगा, 8 पंचे किती आलं? 40 आलं इथं. बरोबर करे. 8 पंचे 40 आलं. मला सांगा, 8 पंचे 40 आलं. आता मग 40 जो चोक करायचं का? कशाला करत बसायचं? केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण करायचं कशाला? आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक शोधायचा. मग शून्याचा 4 गुणाकार करायचा. 0 गुणाकारामध्ये 4 केले, 0 आलं. कारण कुठल्याही संख्येला शून्याने गुणा, उत्तर हे 0 येतं. मग शून्याने 4ला गुणलं, 0 आलं. शून्याने पुन्हा आता 2ला गुणा, किती आलं तुमचं? 0. एकक स्थानी जो अंक आला तो किती आला तुमचा? 0. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. चला ऑप्शन क्रमांक 2. आवाज येतोय ना रे? नाहीतर मध्येच बंद पडायचं. चला जाय पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर करे बाबा. तिसरा क्वेश्चन. 631 289 871 429 गुणाकारामध्ये 796 या संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता? एकक स्थानचा अंक कोणता? एकक स्थानचा अंक कोणता? अंक शोधायचा आहे. कोणता? करा.
चला, एकक स्थानचा अंक शोधायला सांगितलं, याचा अर्थ तुम्ही जास्त दिमाग लढवत बसायचं नाही. 631चा एकक स्थानचा अंक कुठला आला? 1 आला. गुणाकारामध्ये 289चा 9 आला. पुन्हा 871चा 1 आला. पुन्हा 429चा 9 आला. 796चा किती आला? 6 आला. बस या संख्येचा गुणाकार करा. 1 ला 9 गुणलं किती आलं? 9 आलं. पुन्हा 9 ने 1 ला गुणलं किती आलं? 9 9च आलं, कारण 9 1 हे 9. पुन्हा 9 न 9 ला गुणलं इथं 9 9 किती आलं? 81 आलं राजा. आता 81 गुणाकारामध्ये 6 कशाला करायचं आहे? 81 एकक स्थानी किती आहे तुमचं? 1 आहे. 1 न काय करायचं? 6 ला गुणायचं. ह्या 1 न 6 ला गुणलं, 6 1 किती आलं? 6. एकक स्थानी अंक कुठला आला तुमचा? 6 ला. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला, हे बेसिक घेतो. उद्या त्याला घातांकी संख्येचा कशा पद्धतीनं काढायचा ते बघणार आहोत आपण. त्यावरती प्रश्न येतो, मात्र त्यावरती प्रश्न आलेला आहे. चला, पुढचा क्वेश्चन जाऊया. 4था. 213 गुणाकारामध्ये 781 गुणाकारामध्ये 522 गुणाकारामध्ये 302 गुणाकार चिन्ह राहिले कधी? अरे इथं गुणाकारामध्ये 416 गुणाकारामध्ये 524 या संख्येचा गुणाकार केला असता एकक स्थानी कोणता अंक येईल? एकक स्थानी कोणता अंक येईल? एकक स्थानी कोणता अंक येईल? कोणता अंक येईल? चला, काय करायचं रे तुम्हाला? फक्त तुम्हाला उचलायचे एकक स्थानचा अंक. 213चा एकक स्थानचा अंक कुठला आहे? 3 आहे. 781चा 1 आहे. 522चा 2 आहे. 302चा 2 आहे. 416चा 6 आहे. 524चा किती आहे? 4 आहे. फक्त एकक स्थानचा अंक उचला आणि गुणाकार करा. बोला, 3 1 किती आलं तुमचं? 3 आलं. 3 2 किती आलं तुमचं? 6 आलं. 6 2 किती आलं तुमचं? 12 आलं राजा. आता 12 गुणाकारामध्ये 6 कशाला करायचंय? एकक स्थानचा अंक 6 आहे, तर 6चा या 2 बरोबर गुणाकार करा. 6 2 किती आलं? 12 आलं. तर 12 चोक कशाला करत बसायचं? 2चा गुणाकार 4 बरोबर करा. 4 2 किती आलं? 8 आलं. एकक स्थानी किती आलं तुमचं? 8. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला, सोपं आहे, हे काय अवघड नाही जास्त, पण विचारू शकतात प्रश्न बरं का ह्याच्यावरती. 708 गुणाकारामध्ये 545 गुणाकारामध्ये 608 गुणाकारामध्ये 122 गुणाकारात चिन्ह राहिलं बघा इथं. गुणाकार करून टाकायचं. 904 गुणाकारामध्ये 218. तर एकक स्थानचा अंक कोणता येईल? एकक स्थानी कोणता अंक येईल? गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल? चला, काय करायचं रे आपल्याला? फक्त एकक स्थानचा अंक विचारला, एकक स्थानचा अंक उचला. 708 मध्ये एकक स्थानी अंक किती आहे तुमचा? 8 आहे. 545 मध्ये तुमचा 5 आहे. 608 मध्ये 8 आहे. 122 मध्ये 2 आहे. 904 मध्ये 4 एकक स्थानी आणि 218 मध्ये एकक स्थानी किती आहे तुमचं? एकक स्थानी तुमचं तिथं किती आहे? 8 आहे. तर फक्त गुणाकार करून टाका, उत्तर मिळून जाईल तुमचं. 8 पंचे किती आलं? 40. आता मला सांगा, सगळा करत बसायचं का? 8 पंचे किती आलं? 40 आलं राजा. आता एकक स्थानी किती आलं? 0 आलं. 40 गुणाकारामध्ये 8 नाही करत बसायचं. एकक स्थानी किती आलं? 0. शून्याचा 8 बरोबर गुणाकार केला. कोणत्याही संख्येचा 0 बरोबर गुणाकार करा. उत्तर किती आलं? 0. पुढे जायचंच नाही आता. एकदा 0 गुणाकारामध्ये आलं की समजायचं 100% शेवटचं उत्तर हे तुमचं 0 येणार. मग 0 पुन्हा 2 ला गुणलं तरी पण 0 येणार. 0 4 ला गुणलं तरी पण 0 येणार. 0 8 ला गुणलं तरी पण 0 येणार. उत्तर आलं तुमचं 0. ऑप्शन क्रमांक 2. एकक स्थानी अंक जो येईल यांचा गुणाकार केल्यानंतर तो एकक स्थानी अंक कुठला येईल तुमचा? 0 येईल. चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? क्लिअर का? आजचा भाग क्लिअर का रे बाबा? एकक स्थानचा अंक कशा पद्धतीनं काढायचा? क्लिअर का? एकक स्थानचा अंक कशा पद्धतीनं काढायचा? फक्त एकक स्थानचा अंक काढताना काळजी घ्यायची, लक्षात. फक्त एकक स्थानचे अंक उचलायचे, त्याचा गुणाकार करायचा.
गुणाकार करताना पण तुमचा डबल अंक आला म्हणजे 2 अंकी संख्या आली किंवा 3 अंकी संख्या आली तर फक्त एकच स्थानचा अंक उचलायचा आणि पुढच्या संख्येवर गुणायचं. लक्षात ठेवा. सगळे अंक घेऊन गुणत बसायचं नाही. क्लिअर करा. आजचा भाग क्लिअर का? चा भाग इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. धन्यवाद.